आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज। काकांच्या पायाला स्पर्श म्हणजे आमच्या हातांचे भाग्य। इंद्रजित देशमुख। डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुड भूषण पुरस्काराने सन्मानित। सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी। डॉक्टर काकांच्या पायाला स्पर्श म्हणजे आमच्या हातांचे भाग्य असे भावस्पर्शी उद्गार शिवम प्रतिष्ठानचे प्रणेते इंद्रजित देशमुख यांनी डॉक्टर देशमुख यांच्या मुरगुड भूषण पुरस्कार सोहळ्यात काढले। स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सोडून असंख्य भक्त भाविकांना गेली 50 वर्ष आध्यात्मिक ज्ञानाचे मार्गदर्शन करणाऱ्या 91 वर्षीय डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांना 79व्या स्वातंत्र्यदिनी मुरगुड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। शब्दप्रभू इंद्रजित देशमुख यांच्या सुश्राव्य वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं। डॉक्टर देशमुख यांच्या आध्यात्मिक सेवेचा आढावा घेताना ते म्हणाले की डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे भाव आजही उमलत्या फुलांसमान आहेत। सभागृहाबरोबर पाऊस पडतो आहे तोही त्यांना ताजेपणाच्या शुभेच्छा देण्यासाठी आला असावा। मुरगुड भूषण पुरस्कार समिती व MJ लकी इंटरनॅशनल स्कूल यांच्या सौजन्याने हा सोहळा आयोजित केला होता। डॉक्टरांच्या या सत्कार सोहळ्यास दूरदूरवरून भक्तगण आले होते। जावेद मकानदार यांचाही सार्वजनिक सेवेतील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला। यशस्वी उद्योजक मोहन कृष्णा गुजर व आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू नंदिनी साळुंके यांच्या मातोश्री श्रीमती सरिता बाजीराव साळुंके जिजामाता पुरस्कार यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं। वक्तृत्व व गायन स्पर्धेतील प्रथम 3 क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक वितरण करण्यात आलं। पुरस्कार समिती व सहकारी याप्रमाणे उद्योजक ज्योतिराम सूर्यवंशी, माजी नगरसेवक सुहास घराडे, धोंडीराम मकानदार, इंजिनियर प्रवीण दाभोळे, डॉक्टर संजय रामशे, विजय सापळे, संतोष भोसले, जावेद मकानदार, संजय घोडके, ऋषिकेश गोडबोले, गणेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन सोमनाथ यर्नाळकर, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, चंद्रकांत तिकडे, शिक्षक वृंद, MJ ग्रुपचे सर्व कर्मचारी, सूत्रसंचालन सौ जास्मिन जमादार यांनी केलं। राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली। सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी।